टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिला अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत गायकवाड़ साहब का जन्मदिन होलिका के दिन इस साल पड़ा था, जो कि बहुत ही अच्छा दिन था उनके जन्मदिन के लिए। उनके दोस्तों द्वारा जो केक ला करके उनके ऑफिस में केक कटवाए और उन लोगों ने दादा का जन्मदिन मनाया और बहुत सारे लोग आए। तो चलिए हम दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य। आदरणीय श्रीकांतजी गायकवाड़ युवा नेतृत्व खडगाव विभागाचे विशेष लक्ष देणारे कार्यकर्ते आहेत। खडगाव विभागामध्ये बऱ्याच वर्षापासून आम्हाला कोण नेता नव्हता मिळाला खडगाव विभागात। तो श्रीकांत गायकवाडांच्या रूपात एक चांगला नेता मिळालेला आहे, कर्तव्यदक्ष नेता आहे आणि आदरणीय कपिल पाटील साहेबांच्या आशीर्वादाने या विभागाचं कामकाज बघताय आणि आमची सगळ्यांची साथ त्यांच्यासोबत असते। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। उदंड आयुष्य लाभो, खूप प्रगती हो, राजकारणामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केलेला आहे, तर तो ठसा असाच उमटवत राहो आणि आपली कारकीर्द चांगल्या प्रकारे चांगल्या गुणाने सगळ्यांना सोबत घेऊन वाटचाल करावी अशा शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो म्हणून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सर, आज आपका जन्मदिन भी है और आज धूलिबंधन भी है। धूलिबंधन का आप क्या शुभेच्छा व्यक्त करेंगे सभी देशवासियों को? और आज आपका बहुत ही अच्छा दिन है, जो जन्मदिन है, इस पे आपकी क्या कहना है? प्रथमतः आज खरंच माझ्यासाठी तरी एक आनंदाचा दिवस आहे। आज माझा वाढदिवस देखील आहे आणि त्याचबरोबर आज होळीचा एक मोठा आपला सण आहे। खरं तर हा होळीचा सण संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खूप मोठ्या उत्साहाने उल्हासाने आपण साजरा करत असतो। ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या या होळीमध्ये दहन करून एक आपल्याला आपल्या जीवनामध्ये नवीन नवीन चैतन्य आपल्याला निर्माण होतं, ऊर्जा मिळावी
या दृष्टिकोनातून आपण होलिका मातेची आपण पूजा करत असतो आणि नैराश्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दहन होऊन आपल्या जीवनामध्ये नवीन चैतन्य निर्माण व्हावं हा एक दृष्टिकोन ठेवून या होळीचा हा खूप मोठा सण उत्सव जनमानसामध्ये सर्वच नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात। आपल्या वतीनं मी या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगलं असं आयुष्य एक नवीन नवचैतन्य निर्माण व्हावं ह्या होळीच्या निमित्ताने मी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।